नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मी हरीश लातूरकर अकॅडमी या क्लासमध्ये तुम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करीत आहे. तुम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींचं स्वप्न आहे शिक्षक होण्याचं आणि त्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्यासाठी मी तुमच्यासोबत आलेलो आहे. फक्त काय करा, मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. म्हणजे फक्त 3 तास क्लास केला म्हणजे तुम्ही टीईटी पास व्हाल असं नाहीये. 3 तास क्लास कराच करा, सोबत अजून 2-3 तास अभ्यासाला वेळ काढा म्हणजे तुम्ही टीईटी पास व्हाल. शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्हाला गेले 2-3 दिवस मी सांगत आहे की आज 22 सप्टेंबर पर्यंत तुम्ही आमच्याकडे प्रवेश घेतला. हरीश लातूरकर अकॅडमी तुम्हाला दिसत आहे. प्रवेश घेतला तर आपली जी एकत्रित फी आहे ती 2,000 रुपये फी आहे. जर आजच्या दिवसासाठी फक्त तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. हे डिस्काउंट उद्यापासून मिळणार नाही, कारण उद्या किंवा परवा आपलं ऍप येईल. आपलं ऍप आल्यानंतर ऍपमध्ये कोर्स लॉन्च होईल. ऍपमध्ये कोर्स लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला इंटरनेट हँडलिंग चार्ज द्यावं लागेल, प्लस जीएसटी द्यावं लागेल. म्हणजे मी 1,600 रुपये जरी फी ठेवली तरी ते तुमचा खर्च 1,800-1,900 पर्यंत जातो. ठीक आहे, त्यामुळे आज सुवर्ण संधी आहे. अजूनही तुम्ही प्रवेश घेतला नसेल किंवा डेमोच पाहत असाल तर लवकरात लवकर तुम्ही प्रवेश घ्या. ओके. हा, खेमनार मॅडम, आज पहिला दिवस आहे का तुमचा? आशा खेमनार मॅडम, ठीक आहे, आपण चालू करूया आता. आणि थोडं रिप्लाय देत चला, म्हणजे तुम्ही काय ऐकू येतं नाही येते वगैरे वगैरे रिप्लाय देत चला. ओके. जर तुम्ही हा क्लास जर तुम्ही युट्यूबला पाहतात, युट्यूबचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मध्ये मध्ये रविवार वगैरे तुम्हाला युट्यूब टीईटीचे लाईव्ह सुद्धा रविवार शनिवार तुमच्यासाठी लाईव्ह सुद्धा युट्यूबला घेतले जातील. आपलं बेसिकली आपलं जे आहे ते ऍप मध्ये आपला हा कोर्स असणार आहे. आपलं ऍप लवकरच लॉन्च होते. ठीक आहे. आज आपण काय पाहणार आहोत? आज आपण 2018 या 2018 टीईटीच्या पेपरमधले प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न आपण सर्व सोडून घेतलेले आहेत. ओके. आजचे जे प्रश्न पाहणार आहोत आपण ते 2018 टीईटीतले प्रश्न पाहणार आहोत. ओके. हा, त्याचा पहिला प्रश्न मी डायरेक्टली समोर घेतोय. ओके. ऐकू येतं सगळ्यांना? रिप्लाय प्लीज. ऐकू येतं ना सगळ्यांना व्यवस्थित? ऑनलाईनचे हो विद्यार्थी सर. रिप्लाय प्लीज. ओके. प्रश्न आहे 2018 पेपर 1 फर्स्ट. ओके, ठीक आहे. ओके. प्रश्न आहे 2018 टीईटी फर्स्ट, टीईटीच्या पेपर फर्स्टला पडलेला प्रश्न आहे. ते फर्स्ट आणि सेकंड दोन्हीचे प्रश्न आपण घेतो. ओके. म्हणजे टीईटी फर्स्टचे पण घेतो, सेकंडचे पण घेतो. ठीक आहे. तर पुढील क्रमामध्ये, पुढील अक्षरमालेमध्ये, पुढील संख्यामालेमध्ये क्रमवार पद्धतीने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पुढील संख्यामालेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारले. हा प्रश्न विचारला 2018च्या टीईटीला. आता पहा, टीईटीला अशा प्रकारचा प्रश्न कधी विचारला? 2021ला पण असा प्रश्न विचारला होता का? आपण 2 दिवस जे आपले क्लास करत आहेत त्याला माहित असेल. हा, म्हणजे मागच्या 2019ला पण हा प्रश्न विचारला होता. हाच लॉजिकचा प्रश्न होता 2019ला. 2021ला सुद्धा या प्रकारचा प्रश्न विचारलाय. याचा अर्थ काय? या प्रकारचा प्रश्न 2024ला सुद्धा 100% विचारणार आहे. समजते का? प्रश्न लिहून घेतलाय? हा, रिप्लाय देत चला बरं का. टीईटीचे विद्यार्थी रिप्लाय देतात. टीईटीची योगिता मॅडम, आशा मॅडम, सूर्यवंशी सर. मॅडम रिप्लाय देत चला. आणि स्कॉलरशिप तुम्ही शांत बसत चला. ठीक आहे. हा, आता बघा, हा प्रश्न जो आहे, असा प्रकार जो आहे तो कंटिन्यू पडलाय. 2021ला पडलाय, 18ला पडलाय, 19ला पडलाय. याचा अर्थ 2024ला सुद्धा हा प्रश्न पडणार आहे. 2024ला सुद्धा हा प्रश्न पडणार आहे. तर या प्रश्नाची अजिबात काळजी करू नका. मी खूप छान शिकवतो हा प्रश्न, हा प्रकारचा प्रश्न. ठीक आहे. म्हणजे आता फक्त मी उत्तर सांगणार आहे, याचं उत्तर सांगणार आहे. पण ज्यावेळेस आपण टॉपिक बघूया हा टॉपिक, त्यावेळेस मला सगळं समजून जाईल. ओके. आता 3, 10, 15, 26, 35 प्रश्नचिन्ह 63. ठीक आहे. ही आहे संख्यामाला. ठीक आहे. संख्यामाला आहे, संख्यामाला. क्रमवार संख्या मालिका आहे, मालिका संख्येची मालिका आहे. मग या संख्या मालिकेमध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. या सर्व संख्येमध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? 3 ह्या संख्येचं वैशिष्ट्य काय? 3 संख्या ही 2चा वर्ग वजा 1 अशी आहे. बरोबर आहे का? ऑनलाईनचे विद्यार्थी रिप्लाय द्यायचा. टीईटीचे विद्यार्थी, टीईटी शिक्षक रिप्लाय द्या. 10 म्हणजे काय रे? 3चा वर्ग अधिक 1. ओके. 15 म्हणजे काय आहे? 4चा वर्ग वजा 1. 24 म्हणजे काय? 4चा 5चा वर्ग वर्ग अधिक 1. वजा 1. 5चा वर्ग अधिक 1. 6चा वर्ग 6चा वर्ग वजा वजा 1. 1. इथे काय पाहिजे मग? वर्ग 7चा वजा 1. वर्ग अधिक 7चा 7चा वर्ग वर्ग अधिक 1 अधिक पाहिजे. 1. 7चा वर्ग काय? 50. 49 अधिक 1 50. उत्तर काय असेल? 50 50. मध्ये. ओके. माईक म्यूट करून ठेवा आता. हा, कारण तुम्ही माईक ऑन जस्ट बोलताना त्यावेळेस रेकॉर्डिंग मध्ये तुमचा चेहरा येतो तिथं बरं का. हा, फक्त हो नाही एवढंच रिप्लाय देत चला. ओके.
कारण तुम्ही बोलला की बोलताना तुमचा जो चेहरा तो रेकॉर्डिंग मध्ये कॅच करतो, रेकॉर्डिंग तुम्ही त्या स्पीकर तुमच्यावर फोकस होतो रेकॉर्डिंग मध्ये. ओके, फक्त जेवढं विचारलं तेवढं सांगत चला. हा, कालपर्यंत अवघड आहे का सोपं आहे? अवघड आहे का सोपं आहे? एकदम सोपं आहे. ठीक आहे, आता आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ओके, हा, पुढचा प्रश्न आहे टीईटी 2000 पेपर 2 ला विचारलेला. पेपर 2 ला विचारलेला प्रश्न घेऊया. 2018 ची टीईटी पेपर सेकंड ला विचारलेला प्रश्न. ओके, प्रश्न घेतोय, खालीलपैकी कोणत्या संख्येने खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या संख्येने भागल्यास खालीलपैकी कोणत्या संख्येने भागल्यास ओके, खालीलपैकी कोणत्या संख्येने भागल्यास नाही, एकच मिनिट. खालीलपैकी कोणत्या संख्येने, ओके, संख्या आहे 989 व 989 संख्येने 989 व संख्या आहे दुसरी 1327. खालीलपैकी कोणत्या संख्येने 989 व 1327 या संख्यांना भागल्यास बाकी 5 व 7 राहते. 5 व 7 हा प्रश्न आहे. एक मिनिट. प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहून घेतला सगळ्यांनी? हा, ओके. हा, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देऊ नका, मी चॅट बॉक्स पाहत नाही बरं का. प्रश्न लिहून घ्या. आता बघा, हा प्रश्न विचारला 2018 ला पेपर सेकंडला, म्हणजे जे शिक्षक बंधू भगिनी आमची बीएससी केलेले आहेत, काय केलेले आहेत, ज्यांचं बीएससी झालं आहे व ज्यांचं एमएससी झालं आहे आणि ते मॅथ सायन्सचे शिक्षक होणार आहेत, त्यांच्यासाठी हा प्रश्न पडलेला आहे. हा प्रश्न कुठला प्रश्न आहे? हा 8वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातला प्रश्न आहे. हा कुठला प्रश्न आहे? 8वी स्कॉलरशिप पुस्तकातला प्रश्न आहे. मग सर हा प्रश्न आम्ही सोडवायचा कसा? आम्हाला काहीच कळेना कसं सोडवायचा. आता बघा, 989 ही एक संख्या आहे, ठीक आहे, त्यानंतर 1327 ही दुसरी संख्या आहे. या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? हा, बाकी काय राहते? 5 व 7 राहते, असं मी तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, म्हणजे असं काय करायचं, मग बाकी राहते, याचा अर्थ 989 भागलं तर बाकी 5 राहणार आहे, बरोबर आहे. 989 भागलं म्हणजे बाकी काय राहणार आहे? 5 राहणार. म्हणजे 989 5 करा, कोणती संख्या मिळते? 984 संख्या मिळते. ओके, 1327 ला भागलं, बाकी किती उरणार आहे? 7 राहणार आहे. मग काय करा? 7 करा, काय तर सांगा? 1320 होतं. हा, म्हणजे 984 व 1320 या दोन संख्येला पूर्ण भाग जाणार आहे. ओके, आता बघा, मग आता अशी संख्या शोधताना मी पर्याय तुम्हाला देऊ का? पर्याय तुम्हाला लिहिले, पर्याय देतो इथं, पर्याय पण देतो तुम्हाला. पर्याय नुसार सोडवायचं नाही, मी सांगतो कसं सोडवायचं. पहिला पर्याय 24, दुसरा 18. पहिला पर्याय 24, दुसरा 18, तिसरा पर्याय 28, तिसरा पर्याय 28, तिसरा पर्याय 48, तिसरा पर्याय 48, चौथा पर्याय आहे 36. हा, आता बघा, या पर्यायापैकी कोणत्या एका संख्येने कोणत्या ह्या दोन्ही संख्येला भाग जाणार आहे? ओके, म्हणजे काय आहे? पर्यायामधल्या ही जी संख्या आहे, म्हणजे 989 संख्येला भागलं, बाकी 5 उरते, म्हणून 989 5 केलं, 984 आलं. इथपर्यंत आले का ऑनलाईनचे? हो सर. हा, आता त्यानंतर 1327 संख्येला भागलं, बाकी 7 उरते, म्हणून 1327 7 केलं, 1320 आलं. इथपर्यंत समजलंय? ओके, आता काय करायचं, मग कोणती संख्या भाग जातो? मग दोन्ही संख्येला भाग जातो, याचा अर्थ दोन्ही संख्येला भाग जाणारा एक सामायिक विभाजक असणार आहे. भाग जातो म्हणजे काय? विभाजक असतो. सामायिक विभाजक म्हणजे काय? हा, म्हणजे मोठ्यातला मोठा असणार आहे, त्याला महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय? मसावी म्हणजे काय असतो? मसावी. हा लसावी मसावी या घटकातला प्रश्न आहे बरं का.
ओके, मग काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्याला इथं 984 आणि 1320 यांचा मसावी करावा लागणार आहे. ओके, आता काय करावं लागणार तुम्हाला? मसावी करावं लागणार. मसावी कसं करायचं सर? आपण बेसिक सांगा. बेसिक पण सांगतो, बेसिकचे व्हिडिओ मी देणार आहे, मध्ये बेसिक सांगणार आहे. आता डायरेक्ट मी मसावी करून दाखवतो. ओके, जे ऍप येणार आहे आपल्या ऍप मध्ये सर्व बेसिकचा पण व्हिडिओ मी देणार आहे तुम्हाला. सर मसावी कसं करायचं मला सांगा आता. तर 984 व 1320 या दोन्ही संख्येला भाग द्यायची मोठ्यात मोठी संख्या मी शोधा. समजा मी 4 घेतली, 2 पण जातं, 2 भागात असतं तर लय वेळ लागतो, म्हणून मी डायरेक्ट 4 भाग जातो. 4 जातो, 4 जातो. 4 झाला, 4 2 8 उरला 1, 4 चौक 16 उरले 2, 4 8 4 25 4 7 24. ओके, 4 मी 1320 ला भाग घालतोय. ओके, काय करतोय मी? 4 1320 ला भाग घालतोय. 4 त्रिक 12 उरला 1, 12 झाले. ओके, 4 त्रिक 12, हा, शून्यला शून्य. आता 246 व 330 या दोन्ही संख्येला 3 भाग जाईल का बघा बरं? 3, 6 4 10 2 12 जातो. हा, तर 3 भाग घालूया. ओके, 3 8 24, 3 2 6, 3 1 3, 3 1 3 0. तर 110 82 या दोन्ही संख्या कोणत्या संख्येने भाग जातो? तर 2 ने जातो. 2 ने भागवल्या, समजते ना? ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी. हो सर. हा, 82 ला मी 2 भाग घालतोय. 82 मला 41 आलं, 1 भाग 55 भागितलं. आता मला सांगा, 41 व 55 या दोन संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जाईल का? 41 मूळ संख्या जाणार नाही. मसावी म्हणजे काय सर? मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव कोणते सर? हे 4, हे 3, हे 2 सामायिक अवयव. सामायिक म्हणजे कॉमन अवयव, कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर आहे. कॉमन फॅक्टर म्हणजे त्याला 984 व 1320 या दोन्हीला भाग जातो. मग मसावी म्हणजे काय? कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन, सामायिक अवयवाचा गुणाकार. मग करा, 4 गुणिले 3 गुणिले 2, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24. हा, उत्तर काय असणार आपलं? पर्याय क्रमांक 1 24. सोपं आहे का अवघड आहे सांगा? सोपं आहे, फक्त शिकवलं पाहिजे आम्हाला, आहे की नाही? शिकवलं की 100% सोपं आहे. असा प्रश्न यावर्षी पण पडू शकतो. हा मसावी लसावी 6वीचा आहे, मसावी लसावी. 8वी स्कॉलरशिपला सेम प्रश्न आहेत. 8वी स्कॉलरशिप जे आहे ना त्यामध्ये सेम प्रश्न आहेत. मी परत बुक लिस्ट सांगतो. 2च पुस्तक वापरा, फक्त 2 पुस्तक वापरा मॅथ्ससाठी. एक पंढरीनाथ राणे वापरा, दुसरं 8वी स्कॉलरशिपचं गणित वापरा. आणि जे बीएससी एमएससी म्हणजे पेपर सेकंडचे विद्यार्थी आहेत, बीएससी एमएससीचे, त्यांनी फक्त 9वी 10वीचे पाठ्यपुस्तक आणि त्यातले एमसीक्यू वापरा. बस, त्याच्या बाहेर काही लागणार नाही तुम्हाला. तुम्ही पास होऊन जाल आरामशीर. ओके, समजतंय? लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. ऐश्वर्या मॅडम समजते ना? ऐश्वर्या मॅडम, आशा मॅडम, माधुरी मॅडम, हो सर. हो सर. हा, नेहा मॅडम, सूर्यवंशी मॅडम, पवार मॅडम. ओके, माईक म्यूट करून ठेवायचा इतर वेळी बरं का. हा, लिहून घेतलं? लिहून घेतलं असेल तर हो सर म्हणून सांगा. मी दुसरा प्रश्न घेतो. ओके, हो आता सर. दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे 2018च्या टीईटीला विचारलेला पेपर सेकंडला. तर फर्स्टला काय, फर्स्टचे पण पेपर प्रश्न घेतो, फर्स्ट सेकंड दोन्हीचे प्रश्न घेतो मी. हो, काळजी करू नका, आपलं गणित फर्स्ट सेकंड एकत्रच असणार आहे. काही बदल नाही. थोडाफार बदल आहे. थोडाफार बदल म्हणजे काय? सेकंडला 9वी 10वीचे प्रश्न पडतात, फर्स्टला 9वी 10वीचे पडत नाही, 8वी पर्यंतच पडतात. सेकंडला 8वी पर्यंतचे 90% प्रश्न 8वी पर्यंत असतात, 10% प्रश्न 9वी 10वीचे पडतात. काही बदल नाही सिलेबसमध्ये. ओके, चला आपण घेऊया प्रश्न. 357 पेक्षा लहान प्रश्न देतोय. 357 पेक्षा लहान, पेक्षा लहान, 357 पेक्षा लहान 6 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 357 पेक्षा लहान 6 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? कोण सांगेल मला हा प्रश्न कसा सोडवायचा? तुम्हाला येते सांगा बरं. खूप सोपा प्रश्न आहे हा प्रश्न विचारला पेपर सेकंडला बीएससी आणि एमएससी केलेल्या शिक्षक मित्रमैत्रिणींसाठी. काय करावं लागेल सांगा? काय करावं लागेल काय सांगा मला? व्हेरी गुड, भाग घालावा लागेल. काय करावं लागेल? 357 काय करावं लागेल? ती भागच घालावं लागेल, म्हणजे उत्तर येणार आहे. पण 357 भागिले 6 करायचे. काय करायचं? 357 भागिले 6 करायचे. तर भाग हा 6 6 6 36, 6 पंचे 30, बाकी किती उरले? 5 वरून घेतले 7, 6 9 54, उरले 3, बाकी 3 उरते. म्हणजे टोटल 59 संख्या अशा आहेत. म्हणजे 357 पर्यंत 59 संख्या अशा आहेत
ज्याला 6 पूर्ण भाग जाणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 59 असणार आहे. ओके, पर्यायामध्ये पण आहे, मी पर्याय सांगतो. 57, 60, 57, 60, 55, 59 असा पर्याय आहे. 57, 60, 55, 59. आता आपलं उत्तर काय असणार आहे? 59 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलंय का? ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी रिप्लाय द्या प्लीज. हो. लिहून घ्या. ओके, आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. हा, पुढचा प्रश्न आहे 50 ते 100. 2018 प्रश्न विचारलाय हा. 2018च्या टीटी पेपर सेकंडला प्रश्न विचारलाय. 50 ते 100, 50 ते 100 दरम्यान मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्या किती आहेत? खूप सोपा प्रश्न आहे बरं का. संख्या किती आहेत? ओके, पर्याय तुम्हाला देतो, पर्याय पण देतो तुम्हाला. 50 ते 100 दरम्यान हा, पर्याय बघा. ओके, आवाज येतोय माझा? ऐकू? आवाज येतोय ऐकू माझा? ओके, लेट्स गो. हा, 50 ते 100 मूळ संख्या. पहिला पर्याय 11, दुसरा पर्याय आहे 10, तिसरा पर्याय आहे 8, चौथा पर्याय आहे 13. ओके, बरं 13 आहे, तुमचं म्हणणं 13 आहे. बरं ठीक आहे. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला ती संख्या आणि एक या दोन संख्येचा भाग जातो, बरोबर आहे. तर मूळ संख्याचं मी तुम्हाला एक पाढा किंवा एक गाणं म्हणून शिकवतो, गाणं म्हणून दाखवतो. आता मूळ संख्या इथंच कव्हर करतो बरं का, म्हणजे पुन्हा मूळ संख्या शिकवायची मला गरज पडणार नाही. ओके, मूळ संख्या मग मी काय करतोय? 1 ते 10 मध्ये मूळ संख्या लिहितोय, 1 ते 10. ओके, कोणकोणत्या सांगा 1 ते 10 मध्ये मॅडम मूळ संख्या? एक, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, लक्षात ठेवा. सांगा. 2, 2 ही एकमेव एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही काय आहे? एकमेव सममूळ संख्या आहे. हा, 2, 3, 5, 7. ओके, त्यानंतर आपण बघूया 11 ते 20. माईक म्यूट ठेवा, कोणाचं माईक चालू आहे बघा. ऑनलाईनचे विद्यार्थी कोणाचं माईक चालू आहे? माईक म्यूट ठेवा, मला आवाज ऐकू येतोय. बोलतानाच माईक अनम्यूट करायचा, इतर माईक म्यूट ठेवा. हा, 11 ते 20 काय कोणकोणत्या मूळ संख्या 11 ते 20 मधले सांगा? तर 11, 13, 17 आणि 19 ह्या 4 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. पुढच्या मूळ संख्या आहेत 21 ते 30. कोणकोणत्या मूळ संख्या आहेत सांगा मला 21 ते 30 मध्ये? हा, 23, 29 दोनच मूळ संख्या आहेत. पुढला आहे, या दिवसाला लिहून घेतो. हा, 31 ते 40, पुढे 41 ते 50, 50 पर्यंत. 51 ते 60, 61, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90, 91 ते 100. ओके, तर मी सगळ्या मूळ संख्या लिहिणार आहे बरं का. ओके, हा, आता बघा 31 ते 40 म्हणजे मूळ संख्या सांगा. 31, 37, 39 आहे का? नाही, 39चा 3 भाग जातो. ठीक आहे, 41 ते 50 सुद्धा 41, 43, 47. ओके, 51. हा, आता बस माईक मूठ ठेवा तुमचा, आता सांगू नका तुम्ही. हा, 51 ते 60 बदले 53, 53 मूळ संख्या का भाग जातो? नाही, 53 मूळ संख्या आहे. 53 57 ला भाग जातो आहे का 19 न? 53 आणि 59 दोन मूळ संख्या आहेत. ओके, माईक म्यूट ठेवा तुमचा, कारण तुम्ही मध्येच बोललात ना, तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये तुमच्यावर फोकस होतो, तुमचा चेहरा रेकॉर्डिंग मध्ये दिसतो. ठीक आहे, फक्त मी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस बोलत चला. ठीक आहे, 61 ते 70 मध्ये 61, 67, 63 नाहीये, 63 ला 3 भाग जातो. ठीक आहे, 71 ते 80 मध्ये 71, 73, 79, 79 भाग जातो ना? 79 ला भाग जातो, 15 किसान भाग जातो, 3 भाग जातो 79 ला. 7 8 15 ना भाग जातो. ठीक आहे, त्यानंतर 81 ते 90 मध्ये 83,
सांगा. 87, 89 आणि 1 मध्ये 97. ओके. आता बघा 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत रे? मोजा. 4 आणि 4 बघा, मी सगळ्या मूळ संख्या मोजून देतो खाली. 1 ते 4 आहेत, 4 आहेत, 4. हा सॉरी 4 नाही इथं. 2, 2, 3. हा 2, 2, 2, 3, 1. ओके. मग 1 ते 50 मध्ये किती सर सांगा? 1 ते 50 मध्ये बरं मोजून सांगा मला. 1 ते 50 मध्ये किती? 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 3 15. 1 ते 50 मध्ये 15 आहेत. मग सर आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न आहे 51 ते 100 मध्ये किती? 51 ते 100 मध्ये किती मोजा आता? हा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 1 10. 10 आहेत. हा 1 ते 100 मध्ये किती आहेत? 1 ते 100 मध्ये 25 आहेत. मूळ संख्या क्लिअर झालं? ऑनलाईनचे विद्यार्थी सांगा, मूळ संख्या क्लिअर झालं का? हो. आता रिप्लाय द्या. ओके. आता बघा, आता हे मूळ संख्या कोणत्या ह्याच्यामध्ये किती मूळ संख्या हे कसं लक्षात ठेवायचं? याला आम्ही आमच्या मुलांना मूळ संख्येचा मोबाईल नंबर शिकवतो. आम्ही काय शिकवतो? मूळ संख्येचा मोबाईल नंबर शिकवतो. तर मूळ संख्येचा मोबाईल नंबर मी तुम्हाला पण शिकवतो, तुम्ही पण लक्ष द्या. काय मोबाईल नंबर आहे? तर 44 22 32 22 31 हा मूळ संख्येचा मोबाईल नंबर आहे. बघा कसं लक्षात ठेवायचं? 44 म्हणजे 11 20 पर्यंत. 44 22 32 22 31 हा मूळ संख्येचा मोबाईल नंबर आहे. राहील लक्ष तुमच्या मूळ संख्येचा मोबाईल नंबर? हा बाईक म्यूट ठेवून तुम्ही माझ्या मागे म्हणा 44 म्हणा माझ्या मागे 44 22 32 22 31 हा मूळ संख्येचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर पाठ असेल मग काय पण प्रश्न विचारला. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला 61 ते 80 मध्ये मूळ संख्या किती? तुम्हाला मोबाईल नंबर पाठ आहे. काय मोबाईल नंबर पाठ आहे? तर 44 22 32 51 ते 60 मध्ये 32 येते 2 2 आणि पुढे 2 22 मध्ये 2 2 6. मोबाईल नंबर पाठ असेल तर प्रश्न कसा फिरून फिरून विचारा, तुम्हाला काय सांगता येऊ शकतो. परत लक्षात घ्या, मोबाईल नंबर काय आपल्याला सांगा? 44 22 32 22 31. आले मूळ संख्या? आता मी मूळ संख्या परत शिकवणार नाही बघा. आले की लक्षात? रिप्लाय द्या ऑनलाईनचे. हो सर. हो सर. हो सर. ओके. ठीक आहे ठीक आहे. ओके. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न आहे टीईटी. आता पुढचा प्रश्न आहे टीईटी 2018 चा पेपर सेकंडला विचारला प्रश्न. फर्स्टचे पण प्रश्न घेतो बरं का. आता सध्या सेकंडचे घेतोय मग फर्स्टचे पण घेतोय. ठीक आहे. हा आता बघा, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्याची जोडी नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्याची जोडी नाही? सापेक्ष मूळ संख्याची जोडी नाही, जोडी नाही असं म्हटलंय. ठीक आहे. पर्याय देतो तुम्हाला. पर्याय पहिला पर्याय आहे 152. सापेक्ष मूळ संख्या किती किती वेळ झाले सांगा बरं. जे 2-3 दिवस झाले क्लास करतायत त्याला लक्षात आलं असेल. सापेक्ष मूळ संख्या कालच्या उदाहरणात पण आलं होतं, परवा पण आलं होतं, आहे की नाही? 78 119 247 132 चौथा आहे 204 91. सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय? अर्जुनी काल क्लास केला त्याला उत्तर माहिती आहे. सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय? सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय? सापेक्ष मूळ संख्या म्हणजे सहमूळ संख्या. काय सापेक्ष म्हणजे काय? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्येमध्ये फक्त एक हा एकमेव विभाजक असतो, सामायिक असतो. ठीक आहे. आपण सोडूया. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न बघायचं. पहिला पर्याय 152 आणि 227 याची विभाजक लिहूया. 152 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो रे? हा असं करूया. 152 असं भाग करून बघूया आपण. बघा 152 ची विभाजक करूया. 2 न जातो. बेसाती 14 वरला 1 बेसक 12. हा विभाजक लिहितो मी. काय करतो? विभाजक पडतो. ओके. नंतर बेत्रिक 6 उरला 1 82 16. 38 ला भागातला 19 19 1 19 19 1 ला 1 दिक मोबाईल. ठीक आहे. मग 152 ची फॅक्टरी काय आहे? 152 च्या विभाजक 2 2 2 19 1 हे त्याचे विभाजक. 247 वाढूया. 247 बरं 247 ला काय होतं? 247 ला कोणत्या संख्येने भाग जाईल बघा बरं.
हा 223 विभाजक, हा 223 बघा कसोट्या लावा कसोट्या 7 आणि 4 विषम संख्या, विषम संख्या याचा अर्थ कोणत्याही समसंख्येने भाग जाणार नाही. मग 7 आणि 4 11, 11 आणि 2 13 म्हणजे काय 3 4 9 पण बसत नाही. 11चे बसते बघा 7 आणि 2 9 4 5चा फरक 11चे बसत नाही. 13 ने जातोय बघा 13 ने बघा 17 ने बघा 19 ने बघा 19 ने जातोय बघा 19 ने 19 1 19 ओके 19 1 19 उरले 5 19 1 57 13 1 13 13 ने पण जाईल ओके. हा मग याची विभाजक काय नुसतं ते असते 19 13 1 247. प्रश्न काय विचारले रे 7 पेक्षा मूळ जोडी नाही म्हणले नाही म्हणजे सहमूळ संख्या नाही. सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्यामध्ये त्या संख्येचे जे विभाजक आहे त्यामध्ये फक्त एक हा एकमेव विभाजक सामायिक असतो. इथे काय झाले इथे 152 मध्ये 19 पण सामायिक आहे. 152 मध्ये काय आले 19 19 हा विभाजक कॉमन आलाय बघा आणि 247 पण 19 विभाजक हा कॉमन आहे आणि एक पण कॉमन आहे. म्हणजे ज्या संख्येमध्ये दोन विभाजक कॉमन असतील त्या सापेक्ष मूळ संख्या असतात का तर नसतात. त्या सहमूळ संख्या असतात का तर नसतात. हा त्यामुळे उत्तर काय असतं आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. समजले का ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी सांगा प्लीज रिप्लाय आता रिप्लाय द्या. हो सर. ओके आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 2018 ला पेपर फर्स्ट ला पडलेला प्रश्न आहे. ओके 2018 पेपर फर्स्ट ला पडलेला प्रश्न दोन अंकी समसंख्या समसंख्या व दोन अंकी विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. आता आपला जो पहिला दिवस आठवतो पहिला दिवस डेमोचा पहिल्या दिवशीच तुम्हाला मी समसंख्येची बेरीज दोन अंकी कशी करायची सांगितली होती ट्रिक सांगितली होती. ठीक आहे आता परत सांगतो पहिल्यापासून बेसिक सांगतो. आता मला सांगा थोडं आता रिप्लाय द्या बरं का ऑनलाईनचे असतील किंवा आपल्याला समोर बसते तरी पण रिप्लाय द्यायचा आहे. मला सांगा दोन अंकी एकूण संख्या किती आहेत प्लीज रिप्लाय. टीईटीचे सीटीटीचे रिप्लाय द्यायचं 90 आहेत. किती आहेत 90. ऑनलाईनची पण रिप्लाय द्या बरं का 90 आहेत. दोन अंकी 90 आहेत. दोन अंकी एकूण संख्या जर 90 असतील लक्ष द्या बरं का दोन अंकी एकूण संख्या 90 असतील त्यातला सम किती असतात त्यातला सम असतात 45. समसंख्या काय असतात सम असतात 45 विषम असतात 45 इक्वल असतात बरं का समान विषम. इथपर्यंत आले का ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी. हा आता बघा ट्रिक मी सांगितलं हा क्रमवार समसंख्यांची बेरीज क्रमवार समसंख्येची बेरीज मी ट्रिक सांगितली होती बघा काय सांगितलं आठवते कुणाला. हा पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. ही ट्रिक मी पहिला दिवस होता आपला डेमोचा आपला जे क्लास असतात त्या दिवशी शिकवली होती बघा आठवतंय का. हा पहिली संख्या प्लस शेवट संख्या. मग मला सांगा दोन अंकी समसंख्येमध्ये पहिली संख्या कोणती रे 10 कोणती आहे 10. शेवटची संख्या कोणती दोन अंकी समसंख्येमध्ये शेवटची 98. इथपर्यंत काही डाऊट आहे कुणाला ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी काही डाऊट आहे नसेल तर नाही म्हणा असेल तर आहे म्हणा. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देऊ नका मी चॅट बॉक्स बघत नाहीये. नाही सर. हा ठीक आहे मग पहिली संख्या 10 आहे आणि शेवट संख्या 98 आहे. ही ठेवा इथे किमतीमध्ये पहिली संख्या 10 तर शेवट संख्या 98 भागिले 2 एकूण समसंख्या किती आहे दोन अंकी 45 आहे. हे सोडवायचं आहे. हा 10 प्लस 98 108 भागिले 2 गुणिले 45. हा 108 भागिले 2 किती येतं सांगा 2 10 54 गुणिले 45 गुणाकार किती येतो सांगा मला आता करून करा गुणाकार तुम्ही सगळेजण गुणाकार करा 54 गुणिले 45 किती येतं 2430 येतं बरोबर आहे.
इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी समजले का? ऑफलाईन चॅनल सर समजले? तो ऑफलाईन हा हॅलो. हा विचारा हा विचारा मॅडम विचारा हा. हा, तो जो फॉर्म्युला आहे ते शेवटी म्हणजे दिसत नाहीये, एकूण समसंख्या लिहिलंय का? नाही हा एकूण पहिली एकूण संख्या. हा एकूण समसंख्या आहे, सगळे समसंख्याच आहे. ह्या कशाचा फॉर्म्युला आहे? समसंख्येचा फॉर्म्युला आहे. पहिली संख्या सुद्धा समसंख्या, शेवटची संख्या म्हणजे समसंख्या. एकूण समसंख्या, एकूण दोन की समसंख्या ओके. दिसत नाही का? थोडं मी कॅमेरा हे करतो. हा, शेवटचं दिसत नाहीये. हा एकूण समसंख्या ही समसंख्या जवळ तर समसंख्ये संबंधित तो फॉर्म्युला असणार. ठीक आहे, आता दिसतंय ना? हा हो सर. हा आता तसंच विषम संख्येचं हाच फॉर्म्युला, विषम संख्येला पण हाच फॉर्म्युला आहे. ओके, विषमला सुद्धा काय आहे? हाच फॉर्म्युला. क्रमवार क्रमवार विषम संख्याची बेरीज बेरीज हाच फॉर्म्युला. हा पहिली संख्या म्हणजे काय? पहिली विषम संख्या असणार. ओके, नंतर प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. मी विषम लिहितो, वाटलं तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाही. विषम संख्या. आता मला सांगा पहिल्यांदा, पहिली दोन अंकी पहिली विषम संख्या कोणती? 11 आहे. शेवटची विषम संख्या 2 अंकी 99 आहे. ठीक आहे, मग ठेवा किमतीमध्ये. पहिली पहिली विषम संख्या 11, शेवटची विषम संख्या 2 अंकी 99 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आहेत? 45 आहेत. 99 प्लस 11 किती ते सांगा? 110 भागिले 2 गुणिले 45. 110 भागिले 2 काय येतं? तुम्ही 55. 55 गुणिले 45 करा, गुणाकार किती तो सांगा मला. 2475. चला, ऑफलाईनच्या सांगितलं गुणाकार 2475 आला. प्रश्न काय विचारले? तर फरक विचारले. प्रश्न काय विचारले? फरक विचारले. फरक म्हणजे काय? वजा बाकी फरक. फरक करा, काय फरक असणार आहे बघा. मोठी संख्या कोणती? 2475 आहे. 2475 मायनस 2430 करा वजा बाकी. 5 मधून 0 गेले 5 राहिले, 7 मधून 3 गेले 4 राहिले, 45. फरक काय आला? 45. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं आन्सर असणार आहे 45. 45 आपलं आन्सर असणार आहे. समजलंय का? ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी सांगा मला, समजलंय का? हे डाऊट असेल तर विचारा, बिनधास्त विचारा, लाजू नका. चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकू नका, मी चॅट बॉक्स पाहत नाही. प्रतीक्षा मॅडम, ओके. डाऊट नाही कुणाला? नसेल तर नाही म्हणून सांगा. एन नावानं कोण जॉईन झाली? नाव रिनेम करा बरं. एन नावानं कोणतं जॉईन झाली? एन. ओके, त्याची एन नावानं कोणतं जॉईन झाले? नाव रिनेम करा तुमचं. एन नावानं कोण जॉईन झाले बघा. सर, फरक काढायचा असेल तर मायनसच करायचं का? म्हणजे हो, मोठ्या फरक संख्येतून काढायचा. छोटी संख्या मायनस. फरक काढायचा असेल तर मायनसच करावं लागेल ना आपल्याला, बरोबर का हा नाही? सर. कोणताही डाऊट असेल तुमच्या मनात तर बिंदास विचारायचं. तुला आपली झूम ह्यासाठीच घेतोय, तुम्हाला डाऊट विचारता येतो ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मग युट्यूबला जर लाईव्ह घेतलं तर तुम्हाला काही विचारता येईल का? मला नाही विचारता येणार. पण इथं तुम्हाला विचारता येतं. त्यामुळे कोणता कसला बारीक जरी शंका असली तरी विचारायचं, लाजायचं नाही. कसं विचारू, बाकीचे काय म्हणतील, असा अजिबात विचार करायचा नाही. ठीक आहे, तू काय 10 वेळेस विचारा, मी 10 वेळेस सांगायचं आहे. ओके, एन नावानं कोण जॉईन झाले? मी त्याला वेटिंग रूम ठेवते बरं. एन नावानं तुम्ही तुमचं नाव रिनेम करा बरं. हा, मी वेटिंग रूम ठेवते तुम्हाला, नाही तर मग हा. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. रिप्लाय द्या प्लीज. सर, हा बोला. एक ही संयुक्त संख्या मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या आहे एक ही? एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. संयुक्त संख्या मग कशाला म्हणायचं? सांगतो. मूळ संख्या कशाला म्हणायचं? मूळ संख्या ज्याला, ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात, 1 व 30 संख्या, तिला मूळ संख्या म्हणायचं. हा, संयुक्त संख्या कुणाला म्हणायचं? ज्या संख्येला दोनपेक्षा जास्त विभाजक असतात, 3, 4 अशी विभाजक असतात. ठीक आहे, हा, संयुक्त संख्या असेल तर काय असतं? 3 पेक्षा जास्त विभाजक असतात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एकला काही विभाजक आहे का? एकला कोणत्या संख्येत भाग जातो? एकच जातो कोणत्याच ना. नाही. हा, म्हणजे एकच जातो, एकला एकच भाग जातो ना.
मूळ संख्येची व्याख्या काय आहे? मूळ संख्या म्हणजे काय आहे? दोन विभाजक असले पाहिजे. तर एक मूळ संख्याही नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय? तर संयुक्त संख्या म्हणजे विभाजक तीन पाहिजेत. एकला एकच विभाजक आहे. त्याचा अर्थ एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ओके. हा, अजून काही डाऊट असेल तर विचारा बिंदास. हा, आपण घेणार आहोत उद्यापासून, आपण संख्येनं चालू करणार बेसिक पासून. ओके. इरेज करू मी आता हे. हो सर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा टीईटी पेपर फर्स्टला पडला होता प्रश्न बरं का. हा, पुढचा प्रश्न. 48 वस्तू समान वाटायच्या असतील, 48 वस्तू समान समान वाटायच्या असतील, 48 वस्तू समान वाटायच्या असतील, 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? तर किती प्रकारे वाटता येतील? आपण कालही अशा प्रकारचा प्रश्न बघितला होता का? प्रकारे वाटता येतील. काल आपण या प्रकारचा प्रश्न बघितला होता. आता जे काल होते त्यांनी सांगा कसं सोडवायचा प्रश्न. 48 फॅक्टर पडायचे, 48 काय करायचे? फॅक्टर्स लिहायचे. 48 जेवढे विभाजक निघतील, 48 जेवढे विभाजक असतील तेवढ्या पद्धतीने ते वाटता येतील. म्हणजे हा प्रश्न 2018ला विचारलाय बरं का. असा प्रश्न 2019ला पण विचारलाय. मग असा प्रश्न 2024ला विचारू शकतो का रे? विचारू शकतो का सांगा? 100% विचारतील. पेपर फर्स्टचा प्रश्न आहे बरं का. हा पेपर फर्स्टचा विचारला प्रश्न आहे. 2018ला विचारलाय, 19ला विचारलाय, 24ला सुद्धा विचारतील. कसं सोडवायचं सर? तर काय करायचं? ही 48 आहे ना, 48 संख्या, त्याचे अवयव पाडायचे. आपण अवयव उभ्या पद्धतीने पाडूया. उभी पद्धत सगळ्यात सोपी पद्धत आहे. ठीक आहे. 48 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? लहानात लहान 2 ने जातो. हा, 2 बे दोन्ही 4, बे चौक 8. 24ला भाग घालतोय, बे एक बे, बे दोन्ही 4. 12ला बे सख 12, बे त्रिक 6, 3 एक 3, 1ला 1. अवयव बघा 48 किती अवयव पडले? 48 अवयव पडले. 1, हा, 3, सॉरी असं नाही करते आपल्याला. आपलं विभाजक सुरुवात होती. अवयव पाडले मी, अवयव नका पण विभाजक. अरे यार, सगळंच प्रश्न केला. बरं असू द्या. 48 वस्तू समानपणे वाटायचे. आपल्याला याची विभाजक लिहायचं. म्हणजे 48 संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे शोधायचंय. फॅक्टर नका पडू, असं शोधा. 48ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो का 48ला भाग? 8 12, 4 8 12, 12 बेरीज 12 बेरीजला 3 ने भाग जातो, म्हणून 48 संख्येला 3 ने भाग जातो. हा, म्हणजे 48 संख्येला 4 ने भाग जातो, 48 संख्येला 6 ने भाग जातो. ओके. त्यानंतर 9 ने जातो का? जात नाही. 12 ने जातो का? हा, अजून 24 जातो. 24 ने 48 आणि 48 ने. याचे एकूण विभाजक किती आले बघा बरं. किती विभाजक आहेत मोजा? 8. काही तू विसरले. अजून कोणतं राहिलं बघा बरं. 8 न, हा 8 न पण जाईल ना. 8 ने 8 राहिलाय. 8 न पण जाईल. 8 न पण जातो. ओके. 8 संग 48, 8 न पण जातो. अजून कोणतं राहिलं बघा. 1 2 3, 1 2 3, 4 6 8 12 16. 16 न पण जातो. 16 चौक 48, 16 जातो. ओके. म्हणजे 48 संख्येला आता किती संख्या? 1 1 2 3 4 6 8 12 16 24 48 इतक्या संख्येने भाग जातो. हा, म्हणून 48 वस्तू जर समान वाटायची असतील, तर 10 प्रकारे वाटता येतील. किती प्रकारे? 10 प्रकारे. 10 प्रकारेच का? तर 48 या संख्येचे 10 विभाजक आहेत. विभाजक आहेत 10. म्हणून 48 या वस्तू समान वाटायच्या असतील, किती प्रकारे वाटता येतील? 10 प्रकारे वाटता येतील. आले लक्षात? ऑनलाईनचे शिक्षक बंधू भगिनी रिप्लाय द्या प्लीज. हो सर. ओके. सर. हा हा. थोडं हे विचारतोय. आजचा तुम्हाला इंग्रजीचा तास कसा वाटला? आवाज येत नव्हता सर, पूर्ण ब्रेक हा, होत आवाज होता. सुरुवातीला काय होतं? डीजे चालू होता म्हणून आवाज प्रॉब्लेम होता. आता आवाज प्रॉब्लेम कसा? जितका आवाज आला तितकं कसं वाटला? स्टार्टिंगला आवाज काय येत नव्हता ते सांगितलं मी. डीजे चालू होता. हो, व्यवस्थित वाटलं. हा, म्हणजे शिकवणं कसं वाटलं? जितका आवाज आला त्याच्याबद्दल सांगा तुम्ही. हा, त्याची रेकॉर्डिंग पण देतोय मी, कारण डीजे चालू असल्यामुळे आवाज जेवढं शिकवलं तेवढं कळलं. म्हणजे शिकवलं तेवढं कळालं ना तुम्हाला सगळं?
म्हणजे सरांना कंटिन्यू करूया ना आपण हो ह्या. सर. ओके, उद्या पण 7 वाजता इंग्रजीचा तास होईल. आता थोडं आपण थांबूया, माझी थोडं मानेला करक भरलेली आहे. ठीक आहे, मान आवटलेली आहे माझी थोडं, त्यामुळे मी 10 मिनिटं अगोदर थांबतोय आजचा क्लास. ठीक आहे. हा, थोडी मान दुखती आज माझी, मान आणि पाठ, त्यामुळे पण 10 मिनिटं उरलं होतं. आज बघा, आज अजून ज्यांनी प्रवेश घेतला त्यांनी आज प्रवेश घ्या. आज तुम्हाला 1600 रुपये डिस्काउंट असणार आहे. 22 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फी भरून प्रवेश घेतला तर तुम्हाला 1600 रुपये म्हणजे 20% डिस्काउंट आहे आज. उद्यापासून जर घेतलं तर उद्यापासून मग डिस्काउंट मिळणार नाही बघा. त्यामुळे आज फोन पे करा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याला प्रवेश घेतला त्यांनी, तुम्ही फोन पे करून घ्या. की आपले एकूण फीस बघा तुम्हाला किती, सर्व विषयांची एकूण फीस सर्व विषयांची आहे 2000 रुपये. बरोबर आहे. तर आज जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला 20% डिस्काउंट म्हणजे 1600 रुपये आहे. तुमचा उद्या किंवा परवा आपला 100% ऍप लॉन्च होणार आहे. ऍपची लिंक आलेली आहे, फक्त प्ले स्टोअरवरती पब्लिश व्हायला वेळ लागतोय. ऍप आपलं ऍप जे आहे प्ले स्टोअरला असणार आहे, गुगल प्ले स्टोअरला पब्लिश व्हायला थोडा वेळ लागतोय. ऍप जर आलं ना तर मग तुम्हाला फी मी 1600 रुपये ठेवली तर तुम्हाला अजून जास्त खर्च येईल. ठीक आहे, त्यामुळे प्रवेश घेतला नसेल तर प्रवेश आणि फी भरून घ्या. कारण कोणत्याही गोष्टीसाठी फायनान्शियल सपोर्ट लागतो. हा, म्हणजे ही जी दिसते इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, फोकस असेल, जवळपास 2 लाखाचे इंटरॅक्टिव्ह पॅनलची ऑर्डर दिली मी स्टुडिओसाठी. 2 लाखाचा स्टुडिओ आपल्या घरी तयार होतोय, त्यामुळे घरून मी क्लास घेणार आहे एक 10-15 दिवसानंतर. ठीक आहे, मग कोणत्या गोष्टीसाठी फायनान्शियल सपोर्ट लागतो आणि तुम्हाला महाराष्ट्रात एवढ्या कमी फी मध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने कोणी शिकवत नाही जे तुमचं प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करून घेतलंय. मी असं का शिकवतो तर माझ्या स्वतःच्या मिसेस ह्या बॅच मध्ये आहेत, त्यांना शिकवायचं आहे म्हणून मी शिकवतो, म्हणजे सगळ्यांना समजलं पाहिजे. माझा काही कमर्शियल क्लास नाहीये, मी काही कमर्शियल माणूस नाहीये. ठीक आहे, त्यामुळे प्लीज सपोर्ट करा, लवकर प्रवेश करून घ्या. आपण थांबूयात. हा, गुड नाईट. आणि हा, 9:15 वाजता सामाजिक शास्त्राचा तास आहे बघा, 9:15 वाजता. ओके, 9:15 वाजता सोशल सायन्सचा तास आहे. ओके, मी एंड करतोय क्लास. तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला मला व्हॉट्सअपला प्रतिक्रिया द्या. आजचा इंग्रजी आणि गणिताचा क्लास कसा वाटला त्याची प्रतिक्रिया मला व्हॉट्सअपला द्या. ओके, प्लीज व्हॉट्सअपला प्रतिक्रिया द्या सर्वांनी. हा, जे 10 जण आहेत त्या 10च्या 10 जणांनी व्हॉट्सअपला प्रतिक्रिया द्या मॅडम. ओके, ऐश्वर्या मॅडम, आशा मॅडम, माधुरी मॅडम, प्रतीक्षा मॅडम, सूर्यवंशी मॅडम, शिल्पा मॅडम, पवार मॅडम, योगिता मॅडम, सगळ्यांनी तुम्हाला आजचे तास कसे वाटले ते मला व्हॉट्सअपला 3-4 वाक्यामध्ये प्रतिक्रिया द्या. मी त्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करणार आहे प्रतिक्रिया तुमच्या. ओके, आपण थांबूया. 9:15 वाजता सोशल सायन्सचा तास होईल.